या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आता ऑक्टोबर हिट प्रमाणे हळूहळू गरम होते। ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत एकीकडे निघत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राज्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी अध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील प्रमुख महानगरपालिकेतील सध्याची परिस्थिती आणि भविष्यात स्वबळावर लढलो तर काय परिस्थिती, युती केली तर काय परिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका घेतात। पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पुण्यात काल शनिवारी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील प्रमुखांना बोलावण्यात आलं होतं। या बैठकीत सोलापुरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या अहंकाराचा आणि असहकाराचा फटका पक्षाला बसत असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानं भाजपात खळबळ उडाली आहे। एरवी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आणि गेल्या 5 वेळचे आमदार विजयकुमार देशमुख यांची दादागिरी चालायची, पण यंदा शहर अध्यक्षच त्यांच्या निकटवर्तीयांना न मिळाल्याने ते नाराज आहेत। त्यात सोलापूर भाजपाच्या पदाधिकारी निवडीवेळी त्यांच्याकडून फक्त नामावलीची मागणी करण्यात आली, पण आतापर्यंतच्या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात आमदार विजयकुमार देशमुख यांच्याच घरात शहर अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया होत होती। यंदा मात्र जुन्या भाजपा कार्यकर्त्यांच्या ताब्यात पक्षाची धुरा दिल्याने ते आमदार विजयकुमार देशमुख यांना अधिक महत्त्व न देता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्याचा सपाटा सुरू आहे। पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व पदाधिकारी पक्षाने दिलेले कार्यक्रम आणि नियोजन सुरू आहे, यात विजयकुमार देशमुख हे सहकार्य करत नाहीत असं कारण देत ते वरिष्ठांकडे तक्रारींचा पाडा वाचतायत। आमदार विजयकुमार देशमुख हे पक्षाच्या कोणत्याही बैठकीला हजर होताना दिसत नाहीत, कारण विचारलं तर पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपण या बैठकांना उपस्थित राहू शकत नाही असं सांगत असले तरी खरं दुखणं आज ना उद्या बाहेर येणारच आहे। पदाधिकारी निवडीनंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी आपले राजीनामे दिले, ते अद्याप पक्षाच्या अध्यक्षांनी मंजूर केलेले नाहीत। याबाबतचा असहकार राजीनामा सत्र तसेच आमदार विजयकुमार देशमुख हे पक्षाच्या कोणत्याही कामासाठी सहकार्य करत नसल्याची तक्रार मांडली। पुण्यात झालेल्या बैठकीत शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी प्रदेश संघटन मंत्री राजेश पांडे यांच्यासमोर आपला पाढा वाचला आणि लेखी तक्रार मांडली। या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण संख्याबळ आणि भविष्यातील पक्षाच्या ध्येय धोरण निश्चितीबाबत आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्याशी चर्चा केल्याचं समजतं। आमदार सुभाष देशमुख हेही मध्यंतरी नाराज होते। याच काळात ते विजयकुमार देशमुख यांच्या समवेत पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे एकत्र तक्रार मांडल्यानं सर्वांनीच आता 2 देशमुख एकत्र येणार, आता शहरातील राजकीय वातावरण बदलणार असं वाटत असतानाच अचानकपणे आमदार सुभाष देशमुख यांनी घुमजाव करत पालकमंत्री जयकुमार गोरे व पक्षाच्या अध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत पुण्याच्या आढावा बैठकीत दिसले। या ठिकाणी मात्र आमदार विजयकुमार देशमुख हे उपस्थित न राहिल्याने अनेक प्रश्न आता निर्माण झालेत। गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी देण्यात आली, त्यावेळी पालिकेत भाजपाचा झेंडा फडकवलेला होता। यंदा कोठे कुटुंबातून देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत, तसेच दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांनी विजय संपादन केला, तर शहर उत्तर मधून आमदार विजयकुमार देशमुख निवडून आलेत। अशी परिस्थिती असताना शहराच्या पालिकेत यापूर्वी स्वर्गीय विष्णुपंत कोठे, स्वर्गीय महेश कोठे यांचं प्राबल्य मोठं होतं। त्यावेळी ते कधी काँग्रेस तर कधी शिवसेना पक्षाचं प्राबल्य वाढवलेलं होतं। आता कोठे परिवारातीलच देवेंद्र कोठे भाजपाकडून आमदार झाल्याने निश्चितच भाजपाची ताकद वाढली यात शंका नाही, पण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या असहकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाने नव्या नेतृत्वाला पालिकेची जबाबदारी दिल्यास नवल वाटू नये। हे वृत्त संकलित केलं होतं जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रमुख व्यंकटेश दोनताई। वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या। इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत। परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे। 15in1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा। तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात।
याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.